संपूर्ण राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव। कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त बाजारभाव मिळताना दिसत आहे, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या नावासहित पावत्यासहित दाखवणारे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। कापूस भाव जाणून घेण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी अशी आहे की थंडीची लाट केळीला मिळू शकतो विमा लाभ। विमा योजनेतील कमी तापमानाच्या निकषात पात्र ठरण्याची शक्यता। जिल्ह्यात काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढला असून त्यात 3-4 दिवस थंडीची लाट निर्माण झाली होती। यामुळे किमान तापमान 8 अंश सेल्सिअसच्या खाली आले होते। हवामानावर आधारित फळ पीक विम्याच्या नियमानुसार सलग 3 दिवस तापमान 8 अंश किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरतात। या जळगाव जिल्ह्यात तर 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत पारा 8 अंशाच्या खाली असल्याने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। त्या स्वरूपात शेतकऱ्यांना हेक्टरी 32,000 रुपयाची भरपाई मिळण्याची शक्यता आहे। सलग 3 दिवस पारा 8 अंशाखाली। केळी पीक विम्याच्या निकषानुसार 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत सलग 3 दिवस तापमान 8 अंशाच्या खाली राहणे आवश्यक आहे। जिल्ह्यातील बहुतेक महसूल मंडळामध्ये निकष पूर्ण झाल्याची शक्यता आहे। विमा कंपनीकडून या तापमानाची अधिकृत माहिती तपासली जाईल। प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील 50हून अधिक मंडळे या निकषात पात्र ठरण्याची शक्यता आहे। यामुळे कमी तापमानामुळे पिकाचे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। केळी पिकाला फटका। थंडीच्या या लाटेमुळे नव्याने लागवड झालेल्या केळीच्या कांदे बागाला फटका बसण्याची शक्यता आहे। अति थंडीमुळे केळीची वाढ थांबते, पान पिवळी पडू लागतात, तसेच ज्या केळीची मृग बहाराची निसवण्याची वेळ असते त्या प्रक्रियेवर देखील परिणाम होण्याची शक्यता असते। वळव्या कापूस भावाकडे मानवतच्या पावत्या दाखवतो, नंतर सगळे कापूस भाव। व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या नावासहित पहिली पावती 7,200 रुपये, त्यानंतर अर्जुन मोरे यांना तर 7,325 रुपयाचा कापूस भाव मिळताना दिसत आहे। पुढील एक पावती बघू शेतकऱ्यांच्या नावासहित। मित्रांनो, हुसेन बेग म्हणून शेतकरी आहे धामणगाव, यांना 7,405 रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, महादेव देशमुख म्हणून शेतकरी आहे, यांना 7,335 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, संतोष सोळंके यांचं जे काही कापसाला बाजारभाव आहे बाजार समितीमध्ये 7,345 रुपये भाव मिळताना दिसत आहे। तर राजाभाऊ धोपटे म्हणून शेतकरी आहे, 7,390चा भाव आहे। तर रतन तायनात या ठिकाणी पहा टाकळगव्हाण 7,280 रुपये एक भाव आहे, तर दुसरा एक 7,400 पर्यंत भाव आहे। त्यानंतर या शेतकऱ्यांना बघा गोकुळ क्षीरसागर म्हणून 7,445 सर्वात जास्त भाव आहे। आता मित्रांनो, बाकीच्या भाव बघू। सिंधी या ठिकाणी मित्रांनो 77 क्विंटल आवक जास्तीत जास्त 8,060 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वरोरा शेगाव फास्ट बघू आपण आता 8,060 रुपये। त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त 8,060 रुपये। त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,060 रुपये। त्यानंतर सिंधी सेलू लांब स्टेपल 8,060 रुपये। त्यानंतर मित्रांनो, काटोले ते जास्तीत जास्त 7,450 रुपये। त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 7,551 रुपये। त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,360 रुपये। त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,450 रुपये। त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,060 रुपये। त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर घाटंजी येथे जास्तीत जास्त 7,505 रुपये। त्यानंतर हातगाव तामसा जास्तीत जास्त 8,060 रुपये। त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7,375 रुपये। हिंगणा या ठिकाणी जास्तीत जास्त 7,979 रुपये। वडवणी येथे जास्तीत जास्त 7,979 रुपये। त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,060 रुपये। त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8,035 रुपये। त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,300 रुपये। त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,450 रुपये। त्यानंतर बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,220 रुपये। परभणी वसमत खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,100 रुपये। त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ ते जास्तीत जास्त 6,850 रुपये। अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया।